नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण 2024 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा जी 27 मे 2025 ला झालेली आहे तिचा मराठीचा पेपर आज बघणार आहोत. मराठीचे 50 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह. पेपर 2 असतो मराठी आणि इंग्लिशचा. या ठिकाणी हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेला कामाला येतील, कंबाईनला कामाला येतील आणि विविध ज्या आगामी काळातल्या सरळ सेवेचे एक्झाम आहे ना, या सगळ्या ठिकाणी या प्रश्नांचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. 50 प्रश्न मराठीचे बघूया. नंतरच्या सेशनमध्ये मी इंग्लिशचे 50 प्रश्न घेणार आहे. बघा, सामासिक शब्द आणि समास यांच्या जोड्या लावा म्हटलेलं आहे. ईश्वर निर्मित, रोगमुक्त, वाघनख, पानबुड्या असे 4 शब्द दिले आणि मग पुढे तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष, तृतीया, पंचमी, षष्टी असे ऑप्शन दिले. आता याच्यामध्ये बरोबर काय आहे आणि चुकीचं काय आहे? खाली ऑप्शन जर बघितले, केवळ AC बरोबर, AD बरोबर, AB बरोबर, BD बरोबर आणि मग 2 बरोबर 2 चूक असं दिलेलं आहे. बघा, जेव्हा आम्हाला सामासिक शब्द दिला असतो ना, तेव्हा त्याचा आम्हाला विग्रह जर करता आलं ना, तर त्याचं काम फार सोपं होतं. तुम्ही कोणती परीक्षा देत असाल तरी त्यावरचा उपाय तोच आहे असं मला वाटतं. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित केलेला. ईश्वराने, इथे ने हा प्रत्यय लागतोय. ने, नेयसी निशीही, काय नेयसी, नि सी ई ही म्हणजे ते याचे या अनेक वचनाचे आणि ते वरचे एक वचनाचे. हे एक वचन, हे अनेक वचन असे प्रत्यय आहेत. याला आम्ही तृतीय तत्पुरुष असं म्हणतोय ईश्वर निर्मितला. रोगमुक्त, इथे सुद्धा काय रोगमुक्त, रोगाने मुक्त. रोगात मुक्त नाहीये, रोगात. आता इथे सप्तमी दिलं होतं, सप्तमीचे प्रत्यय काय आहेत? तो ई आ, तर ते नाहीये. इथे बी तर चुकलं. म्हणजे जिथे बी असेल ते पहिले कट झालं. खाली ऑप्शन मध्ये जर बघितलं, बी वाला 3 कट झाला आणि 4ही कट झाला. बी नुसार जर तुम्ही गेलात तर मग राहिला ऑप्शन 1 आणि 2 फक्त. वाघनख, आता वाघनखाचं हे काय येईल? वाघाचे नख, वाघाचे. चाचीचे कशाचे प्रत्यय? षष्टीचे. बरोबर आहे. म्हणजे ए बरोबर होतं, सी बरोबर आहे. बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये ए आणि सी बरोबर. आता तुम्हाला चौथ्याचं क्रम उत्तर येत नसलं तरी तुमचं बरोबरच येणार आहे, कारण की जर ए आणि सी बरोबर येत असेल तर डी चुकीचंच येणार आहे. पानबुडी, पंचमी. पाण्यातून बुडली का? नाही, पानबुडी. या ठिकाणी पंचमी तत्पुरुष नाही, हा हे ड चुकतच आहे. इथे ए आणि सी बरोबर येत आहे. पुढे जातो. प्रचलित लेखन नियमानुसार अचूक शब्दगट कोणता, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. बघा, अचूक शब्दगट. लेखन म्हणजे प्रमाण भाषा म्हणूया आपण, शुद्ध लेखनीय शब्द म्हणूया. हरिकृपा, वधू परीक्षा, कविराज, गतिमान, वायुपुत्र, पशुपक्षी, भानुविलास, लघुकथा, महिपाल, वाणीवैभव, नदीतीर, भगिनी मंडळ, शत्रुपक्ष, रविवार, भक्तिपर, पशुपक्षी. ऑप्शन तुमच्या समोर आहे. तुम्हाला शोधायचंय की बरोबर काय आहे आणि चूक कुठे होती ते तुम्हाला शोधावं लागेल. आता इथे जर बघितलं तुम्ही, हरी कृपा, वधू परीक्षा, कविराज, गतिमान, घोळ झालाय. वधू परीक्षामध्ये तर सहज घोळ तुम्हाला दिसतोय. इथे एक जरी तुम्हाला कळालं की अरे हे चुकतंय तरी जमलं. वायुपुत्र, पशु पक्षी, भानुविलास, लघुकथा, चूक कुठेच नाहीये. बरोबर आहेत हे शब्द सगळे. महिपाल, वाणी वैभव, नदी तीर, भगिनी मंडळ, सी सुद्धा बरोबर आहे. आता शत्रुपक्ष, रविवार, भक्तिपर, पशुपक्षी. आता इथे बघा, हा पशुपक्षी लगेच चुकलेला तुम्हाला लक्षात आला पाहिजे. हा पशु रस्व पाहिजे, तो चुकतोय लगेच, तो कळवा लागेल. म्हणजे इथे डी चुकतंय, बी आणि सी बरोबर येत आहे. ऑप्शन नंबर 2 बी आणि सी बरोबर. पुढे जातोय मी. सरळ सेवेमध्ये आणि राज्यसेवेत काय फरक आहे? सरळ सेवेत इथे याच्यापासून 4 वेगवेगळे प्रश्न तयार झाले असते. इथे 4 प्रश्न एकाच ठिकाणी विचारलेले आहेत. क्लास 1 ची परीक्षा तुम्ही जेव्हा देतायत तेव्हा फरक तोच. अरे राजू, बरं झालं तू आलास, तुझ्याकडे थोडंसं काम होतं. बरं, आईची तब्येत आता कशी आहे? योग्य विरामचिन्हांचा वापर करा. कसं बघा, मोठं वाक्य दिलंय, काही हरकत नाही, तुम्ही करू शकतात. अरे राजू, बरं झालं आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह, जमेल का? अरे राजू म्हणजे अरे, अरे म्हटलंय, राजूला हाक मारताना संबोधन केलंय. अरे, अरेच्या नंतर कॉमा येईल, स्वल्पविराम येईल.
अरे राजू, राजूच्या नंतर इथे उद्गार येऊ शकतो का? येऊ शकतो. बरं झालं तू आलास. आता इथे बरं झालं तू आलास नंतर इथे प्रश्नचिन्ह आहे. बरं झालं तू आलास नंतर प्रश्नचिन्ह आहे. गरज आहे का प्रश्नचिन्हाची? नाहीये. तुझ्याकडे थोडंसं काम होतं. बरं, आईची तब्येत आता कशी आहे? हे जे ना इथे प्रश्न विचारला आहे. आईची तब्येत आता कशी आहे? म्हणजे इथे प्रश्न कुठे आहे? प्रश्न क्रमांक 2च्या वाक्यात या ठिकाणी दिसतोय. शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा. बघा, शुद्ध लेखनाचे नियम आहे. आध्यात्मिक, अनुसया, आशीर्वाद. आध्यात्मिक, अनसूया, आशीर्वाद. आध्यात्मिक, अनसूया, आशीर्वाद. कसं लिहायचं बघा. तुम्ही आशीर्वादवर अनेक वेळा बघितलंय. आशीर्वाद मधला हा शी जर रस्व असेल ना, तो पहिले कट करा. तो माझा ए मध्ये आणि सी मध्ये कट झाला. आता अनसूया कसा लिहायचा? आध्यात्मिक असतो की आध्यात्मिक असतो? आध्यात्मिक नसतो तो, आध्यात्मिक असतो तो, आध्यात्मिक. आणि तो अनसूया असतो, अनुसया नाहीये ते. अनसूया, आध्यात्मिक आणि आशीर्वाद असे ते 3 शब्द जी शुद्ध आहेत. वसुधा आपली एकटीच पुढे निघून आली. या वाक्यातील पुढील विधान वाचा आणि योग्य पर्याय निवडा. बघा, वाक्य दिलंय. आपली हा व्यर्थ केवळ प्रयोगी शब्द आहे. एकटीच हा व्यर्थ केवळ प्रयोगी शब्द आहे. आणि पुढे हा व्यर्थ. तुम्हाला इथे फक्त जे व्यर्थ केवळ प्रयोगी शब्द, केवळ प्रयोगीची जी जात आहे ना, व्यर्थ केवळ प्रयोगी, बस तेवढी कन्सेप्ट तुमची ओके असेल की तुमचं काम झालं. वसुधा एकटीच पुढे निघून आली, एवढं तुम्हाला म्हणता आलं असतं ना. वसुधा एकटीच पुढे निघून आली. वसुधा आपली एकटीच पुढे. हे जे आपली आहे ना, हे बिनकामाचं वापरलंय, काही गरज नाही याची. ही जी आपली आहे ना, ही व्यर्थ आहे. हे आपली बर का, ते थोडंसं पालुपदासारखे जे शब्द वापरले जातात ना, ते व्यर्थ केवळ प्रयोगी शब्द आहेत. काल परवाच कोणतरी एक संभाषण ऐकत होतो फोनवर. असंच हो ना, हो ना, असं 3दा गरज नसताना तो शब्द, तो व्यर्थ असतो. खाली दिलेले वाक्प्रचार आणि त्यांच्या अर्थाच्या जोड्या बघा. वाक्प्रचार दिले, अर्थाच्या जोड्या दिले. ऑप्शन तुमच्या समोर आहे. चंदन करणे, चांदी उडणे, तिलांजली द्यावयास उठणे, दमन करणे. आणि पुढे ऑप्शन आहे नाश होणे, नाशासाठी तयार होणे, नाश करणे, नष्ट करणे. 6 नंबरचा प्रश्न आहे. आता एखाद्याचं चंदन करतो म्हणजे काय? आपण चंदन करतो म्हणजे नाश करतो आम्ही. चंदन करणं म्हणजे नाश करणे, लक्षात ठेवा. चांदी उडणे म्हणजे सुद्धा नाश होणे, झाला नाश. चांदी उडाली म्हणजे नाश झाला. तिलांजली द्यावयास उठणे म्हणजे नाशासाठी तयार होणे. आणि दमन करायचं म्हणजे डायरेक्ट नष्टच करायचंय. दमन करणे, नष्ट करणे. बऱ्यापैकी असं जुळतं मुळतं आहे. थोडंसं विचार करून उत्तर दिलं तर जमण्यासारखे, पण परीक्षेत एवढं सोपं नसतं. ते विचार करणं, ते प्रेशर, त्याला लागतो सराव, त्याला पाहिजे अभ्यास, त्याला पाहिजे रिव्हिजन. आणि ते रिव्हिजन तुम्हाला करायचं असेल तर अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे. हा नंबर तुमच्या समोर आहे. आपण राज्यसेवेची सुद्धा बॅच चालवतोय, कंबाईनची सुद्धा बॅच तुम्हाला या ॲपवर अवेलेबल आहे. अभ्यासकट्टा ॲपवर जाऊन तुम्ही MPSCची तयारी करू शकतात. MPSCच्या स्वतंत्र बॅचेस त्या ठिकाणी आहेत. आणि मग सरळ सेवा तर आपलं मनपा भरती, वनरक्षक, वनसेवक, मुख्य जीविका आणि सरळ सेवेचे बॅचेस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. वत्सलाबाई म्हणाल्या की आज माझा आषाढी एकादशीचा उपवास आहे. मी आज थंडा फराळ करणार. हे जे थंडा फराळ करणार आहे ना, या वाक्प्रचाराचा अर्थ विचारलाय. थंड पदार्थ खाणे, फक्त थंड दूध घेणे, उपवासाचे पदार्थ खाणे, उपाशी राहणे. मग 7 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? आता एकादशीचा उपवास आहे. उपवासाला काय करतो आम्ही? थंड पदार्थ खातो का? नाही. फक्त दूध पितो का? नाही. उपवासाचे पदार्थ तुम्ही म्हणाल खातो, पण थंडा फराळ करणे म्हणजे डायरेक्ट यांचं म्हणणं मी उपाशीच राहणार. उपाशीच राहणार. तरडी पेटणे या प्रचाराचा अर्थ काय बघा. तरडी पेटणे, हद्दपार करणे, दुरून पाहणे, रागावणे, जळून जाणे. तरडी पेटणे म्हणजे काय? 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हद्दपार करणे नाही, दुरून पाहणे नाही, जळून जाणे नाही. तर काहींना वाटेल तरडी पेटतंय म्हणजे ते असं पेटवतंय काहीतरी, तसं जळण्याचा विषय नाही तो. रागावण्याला तरडी पेटणे म्हणतो आम्ही. वाक्प्रचार व त्याच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. बघा बरं. खनपटीस बसणे, कंठ दाटून येणे, ओटीत घालणे, गायी पाण्यावर येणे, रडायला येणे, जबाबदारी दुसऱ्याला सोपविणे, गहीवरून येणे, एखाद्याचा पाठपुरावा करणे. वाक्प्रचार आणि त्यांच्या अर्थाच्या जोड्या.
बघा, कोणत्या वाक्प्रचाराचा काय अर्थ होऊ शकतो? तुमच्या समोर ऑप्शन सुद्धा आहे वेगवेगळे. 9 नंबरचा प्रश्न आहे बघा, खनपटीस बसणे म्हणजे काय हो? एखाद्याच्या मागच लागायचं, खनपटीस बसायचं, एखाद्याचा पाठपुरावाच करायचा. कंठ दाटून येतो म्हणजे गहीवरून येतो म्हणतो ना आम्ही. ओटीत घालणे म्हणजे एखाद्यावर जबाबदारी सोपवणं, चाल बाबा तुझी ओटीत टाकले याला. गाई पाण्यावर येणे म्हणजे रडायला येणे, अरे तिच्या गाई पाण्यावर आल्या किंवा त्याच्या गाई पाण्यावर आल्या, त्याला रडायला आलं. गाई पाण्यावर येणे, रडायला येणे भारी आहे. ओटीत घालणे, जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणे, कंठ दाटून येणे, गहीवरून येणे. खनपटीस बसणे म्हणजे एखाद्याचा पाठपुरावा करणे. हे नीट लक्षात ठेवण्यासारखं, याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. सरळ सेवेलाही याच गोष्टी रिपीट होतात, फक्त तिथे वन लाईनर मध्ये चालतं. प्रश्न बघा तुम्ही, मराठीचं मी तुम्हाला जे बोलतो, माझं एक वाक्य असतं की मराठीचा वर्ग 3चा पेपर असू द्या, वर्ग 2चा असू द्या, वर्ग 1चा असू द्या, मराठी सेम अभ्यास करायचा आहे. सर्व ठिकाणी एकाच प्रकारचा अनुभव या अर्थाची म्हण. बघा, घरोघर मातीच्या चुली, एका माळीचे मनी, कुठेही जा पळसाला पाणी 3. काय सगळ्या ठिकाणी एकाच प्रकारचा अनुभव येतो. पहिलं, घरोघर मातीच्या चुली आहे, बरोबर, सगळ्या ठिकाणी एकच अनुभव. एका माळीचे म्हणी, असा याचा अर्थ होतो का नाही, चुकवणार आहे बरं. काही जण वाटली सोपं दिसतंय, कुठे जा पळसाला पाणी 3च, हे बरोबर आहे. घरोघर मातीच्या चुली आणि पळसाला पाणी 3 बरोबर आहे. ए आणि सी बरोबर, बी चुकतंय. एका माळीचे म्हणी म्हणजे सारख्या स्वभावाचे, ते वेगळं आहे. खालील समानार्थी शब्दांचे गट ओळखा म्हटले. बघा, समानार्थी शब्द कुठे कुठे? चंद्र, इंदू, हिमांशू, भानू, समानार्थी बघा. नदी, सरिता, तटिनी, तारांगिनी, लक्ष्मी, श्री, इंदिरा, कमला, ज्ञानी, शहाणा, डोळस, जाणकार. आता समानार्थीमध्ये काय काय बरोबर आहे ते विचारले तुम्हाला. बघा, चंद्राला आम्ही काय म्हणतोय हो? बरोबर. बघा, 11 नंबरचा प्रश्न आहे. चंद्राला आम्ही इंदू म्हणतो का, हिमांशू म्हणतो का, भानू म्हणतो का? गोळ होतोय, कुठे गोळ आहे मला सांगा, काय नाहीये चंद्राचा समानार्थी. नदीला आम्ही सरिता म्हणतोय, तटिनी म्हणतोय, तारांगिनी म्हणतोय. बघा, नदी चुकतंय, इथेही एक शब्द चुकतोय, कोणता? लक्ष्मीला श्री म्हणतोय, इंदिरा म्हणतोय, कमला म्हणतोय, बरोबर आहे. ज्ञानी, शहाणा आहे, डोळस आहे, जाणकार आहे, हेही बरोबर आहे. सी आणि डी बरोबर आहे, ए आणि बी चूक आहे. चुकावर लक्ष द्यायचंय, चुकांमधून शिकायचंय. भाटकचा समानार्थी शब्द काय? भाटक, भट नाही, भाटक. मजुरी, जमीन, दलाली, वतन. भाटक म्हणजे काय? नवा आहे, नया आहे. भाटक म्हणजे मजुरी. गडद निळे जलद भरून आले, यामधला जो हा जलद शब्द आहे ना, आता असं वाचताना आपलं वाटतं अरे अलंकाराचा प्रश्न आहे, माझं तर पाठ आहे, पण आहे. इथे विचारलं समास, अनुप्रास, आलुक, उपपद, विशेषण पूर्वपद, समास विचारलाय. जलद, आणि आपण बघितलेला असतो तो द वाले, जलद. 13 नंबरचा प्रश्न आहे. उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. हा सोपा आहे, अभ्यास केला असेल तर. अभ्युदय, ते का सहकारी बँकेचं नाव आहे बघा, अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक. विरुद्धार्थी शब्द कोणता? अभ्युत्थान, अपकर्ष, उत्थान, असाध्य. 14 नंबरचा प्रश्न आहे. आता अभ्युदय असं एखाद्या बँकेचं वगैरे नाव आहे म्हणजे ते तो शब्द कसा असणार आहे? काहीतरी भरभराट, उत्थान, म्हणजे उत्थान तर त्याचा विरुद्धार्थी नाही येणार, अभ्युत्थान नाही. अपकर्ष म्हणजे उत्कर्ष जे असतो ना, त्याचा समानार्थी शब्द आहे अभ्युदय. पुढे खालील प्रत्यय साधित शब्दाबाबतची अचूक विधानं ओळखा. बघा, प्रत्यय साधित शब्द अचूक ओळखा. पांडव, हा संस्कृत प्रत्यय पंडू या नामाला जोडलाय. पांडव कसा बनला? बागवान, वान हा अरबी प्रत्यय बागला जोडलाय. गोडसर, सर हा मराठी प्रत्यय गोडला जोडलाय, गोड हे विशेषण आहे. आणि उन्हाळकी, की हा हिंदी प्रत्यय उन्हाळला जोडलाय. मग तुम्हाला काय माहित पाहिजे, हा जे प्रत्यय आहेत ना, ते संस्कृत आहेत की अरबी आहेत की मराठी आहेत की हिंदी आहेत, प्रत्ययाचे प्रकार आपल्याला माहित असले पाहिजे, त्यांना ते अपेक्षित आहे. बघा, पांडव मध्ये जो शेवटी अप्रत्यय आलाय ना, तो संस्कृत प्रत्यय आहे, हे तर विधान बरोबर आहे. बागवान मधला जो वान आहे ना, तो मात्र अरबी नाहीये, तिथे यांनी गोंधळ केलाय. वान हा कोणत्या भाषेतला प्रत्यय मला सांगा.
आणि गोड सर, गोड सर हा जो सर आहे, गोड हे विशेषण आहे, त्याला लागलं मराठी प्रत्यय गोड, हे सर बरोबर. उनाडकी हा जो की आहे ना, उनाडकी हिंदी नाही, हा कोणत्या भाषेतून आलाय मला सांगा. म्हणजे इथे ए आणि सी बरोबर आहे, बी आणि डी चुकीचं आहे. प्रत्ययावर प्रश्न येतात. अंशाभ्यस्त व पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक या क्रमाने येणारा योग्य पर्याय कोणता? बघा, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरणवाचक, क्रमच दिलाय आणि तुम्हाला योग्य पर्याय विचारला. झाडबीड, लाल लाल, किरकिर, कडकडाट, घे घे, दगडबिगड, समोरासमोर, घरबीर, फडफड, शेजारी पाजारी, वटवट, हाल हाल. 16 नंबरचा प्रश्न आहे. अंशाभ्यस्त मध्ये काय होतं, थोडासा बदल होतो, थोडा. तुम्ही म्हणाल शेजारी पाजारी अंशाभ्यस्त आहे, बरोबर आहे, पण समोरासमोर नाही अंशाभ्यस्त, हा पूर्णाभ्यस्त आहे, म्हणजे 3 तर येत नाही. कडकडाट हाही पूर्णाभ्यस्त म्हणू आपण, अंशाभ्यस्त मध्ये नाही येत. पण 2 नंबरला जी पूर्णाभ्यस्त आहे ती कुठे कुठे बसतं बघा, लाल लाल पूर्णाभ्यस्त. आता इकडे जे वटवट हे सुद्धा बसतं पूर्णाभ्यस्त मध्ये. तिसरं अनुकरणवाचक आहे. अनुकरणवाचक म्हणजे काय, काहीतरी ध्वनीदर्शक, मग ते किरकिर येईल की हाल हाल येईल, ध्वनी कुठे, ध्वनी किरकिर मध्ये. या तिसऱ्या ऑप्शन मध्ये उत्तर होतं अनुकरणवाचक मध्ये. 16 नंबरचा प्रश्न उत्तर 1. पुढील विधान वाचून योग्य पर्याय निवडा. बघा, मिश्र वाक्यामध्ये एकच वाक्य प्रधान आहे, बाकीची सर्व गौण असतात. संयुक्त वाक्यामध्ये 2 किंवा अधिक वाक्य प्रधान आहे आणि संयुक्त वाक्याचे 2 प्रकार, एक केवळ संयुक्त आणि दुसरं मिश्र संयुक्त. 17 नंबरचा प्रश्न बघा, मिश्र वाक्य आपल्याला माहिती आहे. मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं, प्रधान वाक्य असतं आणि इतर गौण वाक्य असतात. हे बरोबर विधान पहिलं. संयुक्त वाक्यामध्ये 2 किंवा अधिक प्रधान वाक्य असतात. बघा, संयुक्त मध्ये 2 किंवा अधिक प्रधान वाक्य असतात. आता संयुक्त वाक्यामध्ये केवळ संयुक्त आणि मिश्र संयुक्त असे प्रकार आहे का, नाहीये. संयुक्त वाक्याचे 4 प्रकार आहेत, 4. ते जे उद्देश बोधक, स्वरूप दर्शक, नाही सविनय परी, समुच्चय बोधक, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम बोधक, ते 4 प्रकार. 3 नाही, हे 2 नाही, म्हणजे इथे उत्तर तुमचं ए आणि बी बरोबर, सी चूक असं आलं पाहिजे. म्हणी व म्हणींचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. बघा, म्हणी व म्हणींचे अर्थ. चक्के पंजे करणे, छाती दाखवत बसणे, छातीला हात लावून सांगणे, छाती फाटणे. 18 नंबरचा प्रश्न आहे. बघा, चक्के पंजे करणे म्हणजे काय हो, पुढे दिलंय, न घाबरता बसणे, भयंकर घाबरणे, हात चलाकी करणे, खात्रीपूर्वक सांगणे. आता हात चलाकी करणं कशाला म्हणणार आम्ही, बघा, हे जे चक्के पंजे करतो ना मी, त्याला हात चलाकी म्हणतो मी. चक्के पंजाला हात चलाकी करणं म्हणतोय. छाती दाखवत बसतोय म्हणजे न घाबरता बसतोय आम्ही, चल नाही घाबरत. छातीला हात लावून सांगतोय म्हणजे खात्रीपूर्वक सांगतोय मी. आणि छाती फाटणे आपण म्हणतो ना, फाटणे, घाबरणे, भयंकर घाबरणे. उत्तर 2 नंबरचं. या म्हणी आहे ना, नीट म्हणी म्हटल्यापेक्षा हे वाक्प्रचार आहे. आता हे राज्यसेवेचा पेपर आहे, यांनी याला म्हणी नाही म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे आता मी टीका नाही करत, पण राज्यसेवेचा पेपर आहे, किती तज्ज्ञ लोक आहे हो. हे वाक्प्रचार आहे, या म्हणी नाहीये. तरी यांनी वरती काय लिहिलं, म्हणी व म्हणीचे अर्थ. चलता है, चलने दो. खालील विधानाचे एक केवळ वाक्य करा. बघा, एक केवळ वाक्य करा म्हटलंय. माझ्या आजीने मला एक डबा पाठवला, त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. आता याचं एकच वाक्य करा. माझ्या आजीने मला एक डबा पाठवला आणि त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. माझ्या आजीने मला एक डबा पाठवला व त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. इकडे शिवाय माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठवला. केवळ वाक्यामध्ये कोणतंही उभयान्वयी अव्यय नसतं, हे तुम्हाला माहिती का, ते माहीत असावं. मग तुमचं उत्तर 4 येतं. पुढे जातोय. विधेय विभागामध्ये कोणते घटक येतात. बघा, विधेय विभाग, उद्देश विभाग, हे तर सगळ्याच पेपरला येत आहे. विधेय म्हणजे काय हो, विधेय म्हणजे क्रियापद, हे आधी तुम्हाला माहिती आहे का. उद्देश म्हणजे कर्ता, मग क्रियापदाच्या आजूबाजूला काय काय येऊ शकतं,
20 नंबरचा प्रश्न आहे. कर्म आणि कर्मविस्तार येऊ शकतो का विधेय विभागात? प्रश्न आहे. विधान पूरक याच्यात येईल का? विधेय विस्तार याच्यात येईल का? आणि क्रियापद याच्यात येईल का? पहिली गोष्ट सांगतोय, विधेयाला आम्ही क्रियापद म्हणतो ना, हे तर तुम्हाला माहिती आहे. उद्देश आम्ही कर्त्याला म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे. उद्देश बरोबर कर्ता. म्हणजे या वाक्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सी तर बरोबरच येणार आहे. ऑप्शन कसे बरोबर, म्हणजे तुमचं उत्तर कसं बरोबर येतं ते सांगतो मी तुम्हाला आता. सी बरोबरच आहे ना. क्रियापद म्हणजे विधेय, हे तर माहिती आहे आम्हाला. ते तर तो भागच आहे. त्याशिवाय विधेय विभागाचा आत्माच तो आहे क्रियापद. मग सी चुके पहिलं कट, सी चुके दुसरं कट. 1 आणि 2 तर येतच नाही. मग काय, ए बी सी बरोबर. हे चूक. इथे म्हणता कर्म आणि कर्मविस्तार येत नाही, नाही चालणार. ते येतं. विधानपूरक येतं, विधेय विस्तार येतो, क्रियापद सुद्धा येतं. या ठिकाणी सी 3 नंबरचं उत्तर. तिन्ही लिहून घेऊ शकता तुम्ही. विधेय विभागामध्ये तिन्ही घटक जे येत आहेत ते. खालील शब्दगट आणि त्यांचे प्रकार यांच्या जोड्या जुळवा म्हटले बघा. 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला दिलंय पापड, दाम, माळा, गाव, पान, घास, डोंगर, दगड, गुडघा, माता, कवी, उत्सव आणि पुढे तद्भव, तत्सम, देशी, परभाषी असं दिलंय तुम्हाला. 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर काय येतंय तुमचं बघा. हा तुम्हाला सगळ्यात सोपं सांगू का? सगळ्यात सोपं. आम्हाला डोंगर, दगड, गुडघा हे शब्द लगेच कळतात. अरे हे देशी आहे. सीचं 3 आलं पाहिजे. हे तिन्ही आम्हाला माहिती आहे देशी आहे. आता हा गाव ग्राम पासून म्हणला, पान पर्णापासून म्हणला, घास ग्रास पासून म्हणला, म्हणजे हे थोडेसे बदल होऊन आले. हे तद्भव आहे. ओके. आता त्याच्यानंतर पापड, दाम, माळा हे दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द आहे. त्यांना परभाषी म्हणतो आम्ही. आणि माता, कवी, उत्सव हे तर तत्सम आहे. खाली ऑप्शन मध्ये बघा 3 नंबरला दिसतंय सेम. हे सोपं आहे. तद्भव, तत्सम, देशी आणि परभाषी शब्द तुम्हाला चुकवायचीच नाहीये. म्हणजे आगामी काळातले जे तलाठी भरतीचे पेपर आहे, वेगवेगळ्या विभागांचे पेपर जे आहे ना, ग्रामसेवक असेल किंवा पशुधन पर्यवेक्षक, नोंदणी मुद्रांक, काय काय पेपर जे सरळ सेवेचे पेपर असतील, कंबाईनचे पेपर असेल, सगळ्या ठिकाणच्या परीक्षांना वाचून जा. तोटा होणारच नाही तुमचा. कुठे काय येईल माहित नाहीये. देशी शब्द कोणकोणते बघा. डोके, पोट, ताळा, डोळे, बोका, दगड, धोंडा, रेडा, गुडघा, डबा, हाड, बाजरी, झोप, खोळा, मठ्ठा, तपास. एक एक शब्द वेगळा दिलाय चुकीच्या याच्यात. बस काहीच नाही केलं यांनी. देशी शब्द कुठे बघा. डोके, पोट, ताळा, डोळे, इथे ताळा बाहेरचा देऊन टाकला. बोका, दगड, धोंडा, रेडा याच्यात काही बाहेरचा दिसतंय का? गुडघा, डबा, हाड, बाजरी, इथे डबा बाहेरचा दिला. गुडघा, हाड, बाजरी आपली देशी. झोप, खुळा, मठ्ठा, तपास हे मठ्ठा बाहेरचा देऊन टाकला. म्हणजे इथे बोका, दगड, धोंडा, रेडा हे बरोबर आहे. पुढे तत्पुरुष समासासंबंधी पुढील विधान वाचा. बघा तत्पुरुष कशाला म्हणायचं? तत्पुरुष समास. देवपूजा, देवाची पूजा याला समानाधिकरण तत्पुरुष समास असं म्हणतात. बघा देवपूजा, देवाची पूजा. काळ मांजर, काळे मांजर याला व्यधिकरण तत्पुरुष समास असं म्हणतात. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता देवपूजा, देवाची पूजा समानाधिकरण म्हणायचं की याला? हा षष्ठी तत्पुरुषचा प्रकार आहे. इथे चुकलं. काळ मांजर, काळे असे मांजर, व्यधिकरण नाही, हेही चुकतंय. अ आणि बी दोन्ही अयोग्य आहे. तत्पुरुष समास नीट करावा लागतो. कोणती परीक्षा असू द्या, तत्पुरुष समासावर सातत्याने प्रश्न आहे. कर्मधारय समासातलं पहिलं पद हे संख्या विशेषण आहे आणि संपूर्ण सामासिक शब्दाने एका समूहाचा बोध होतो. त्याला आम्ही काय म्हणतोय? कोणता प्रकार आहे? एकच बरोबर आहे. आणि हे किती वेळा आलंय हो? वेगवेगळ्या परीक्षांना लय वेळा. याच्यापेक्षा सोपा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतही नसेल कदाचित. सरळ आहे ना. काय इथे द्विगु समास येतो. पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि त्याच्यापासून एक सामूहिक शब्द बनतो. त्याचे उदाहरणं अनेक आहे. केवळ डी बरोबर. किती सोपं आहे आणि किती मोठा दाखवला प्रश्न. किती मोठा दिसतो ना. किती मोठा वाटतो प्रश्न. उगाच सगळं वाचायची गरजही नाहीये. अकरणरूपी वाक्य कशाला म्हणजे? हा एक बघा किती सोपा आहे. अकरणरूपी आणि करणरूपी असे 2 वाक्याचे प्रकार आपण पाहिले असतात. करणरूपी म्हणजे होकारार्थी आणि अकरणरूपी म्हणजे नकारार्थी. असे काही फुकटचे मार्क्स असतातच. तरी काही जण चुकवतात ती. काही म्हणजे
प्री पास झाले बाबा, मेन्सला आले चुकून उकून, अशांसाठी या अदिल्य असतात. चुकून उकून कोणी येत नाही, पण ज्यांचा अभ्यास कमी आहे मग त्यांना काढायचं बाहेर. फुकटचं मिळालं त्याची धूळधाण करणे या अर्थाची म्हण पुढील पर्यायातून ओळखा. फुकटची कडी अन धाऊ धाऊ वाडी, फुकटचा गाळ आणि केला लाल, फुकटच्या म्हशीमागं विकतचं रेडकू, फुकटचं गावलं बापल्याक धावलं. बघा 26 नंबरचा प्रश्न. आता फुकटचं मिळालं तर किंमत नसते ना, मग त्याला फुकटची कडी आणि धाऊ धाऊ वाडी असं आहे ते. ही म्हण आहे. म्हणी अशा असतात, म्हणीमध्ये क्रियापद नसतं. म्हणीचे काही जे हे आहेत लक्षणं म्हणूया आपण, वैशिष्ट्य म्हणूया, क्रियापद नसतं. जमिनीचं फूल चालवी जगाची चूल, भारी म्हणे. जमिनीचे फूल चालवी जगाची चूल. जमिनीच्या फुलातून जगाचं पोट भरतं, जमिनीवर पिकाचं फुल फुलतं, त्यावर जगाची चूल पेटते. जमिनीच्या वरच्या थरातच पिकं येतात आणि धूल फूल चूल मूल हे सृष्टीचं चक्र आहे. म्हण किती भारी आहे आणि त्याचे ऑप्शन सुद्धा एवढे जबरदस्त आहे ना, हे कोणालाही नाही जमणार. जमिनीचे फूल चालवी जगाची चूल. जमिनीच्या फुलातून जगाचं पोट भरतं का? असं फुलातून तसं काही आपल्याला ते योग्य तरी वाटतं का? जगाची चूल नाही, फुलावर चूल नाहीये, फुलातून नाही चालत. जमिनीच्या वरच्या थरातच पिकं येतात, त्यासाठी ती म्हण वापरली. ते वरचा थर जो आहे ना महत्वाचा, त्याच्यासाठी ती म्हण वापरली. ती 4 नंबरचं उत्तर आलं पाहिजे, फक्त सी बरोबर. जमिनीचे फूल चालवी जगाची चूल. पुढे जातोय आपण. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत या शब्दसमूहाचा एक शब्द. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत. आशे तू हिमाचल, कन्या तू हिमाचल, काश्मीर तू हिमाचल, कन्या तू हिमाचल. 28 नंबरचा प्रश्न आहे. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत याला आशे तू हिमाचल असं म्हटलं जातं. मी तुझ्याशी एक व्हावे अन भ्रमावे योजने, जीवनाचा श्वास व्हावे आणि युगांची गुंजने, या काव्यपंक्तीतला अलंकार ओळखा. 29 नंबरचा प्रश्न आहे. बघा, मी तुझ्याशी एक व्हावे आणि भ्रमावे योजने, इथे व्हावे आहे, इकडे व्हावे आहे, इथे योजने आहे, इथे गुंजने आहे. असे सारखे सारखे शब्द जेव्हा रिपीट होतात तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतो? यमक जुळणे असं म्हणतो. 2 किंवा अधिक समान वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा कोणतं वाक्य होतं? बघा, 2 किंवा अधिक समान वाक्य आहे, प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जात आहेत. प्रधानत्वबोधक असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा मिश्र, संयुक्त, नामगौण, विशेषण गौण. 30 नंबरचा प्रश्न आहे. प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा आपण त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतोय. पुढे आहे योग्य जोड्या जुळवा. बघा, तालव्य, ओष्ठ्य, मूर्धन्य, दंत्य. काय आहे योग्य जोड्या? तुम्हाला विचारलंय. 31 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तालव्य मी तुम्हाला सांगितलंय. ओष्ठ्याचं उष्टा उपमा असं एक शॉर्टकट मी तुम्हाला दिलं होतं. दंत्येचं दाताची लस असं एक दिलंय. किती जणांनी लक्षात ठेवलंय? ओष्ठ्य, उष्टा उपमा, उपमा प म्हणजे प वरून, ओष्ठ्याचं प फ ब ब म. दाताची लस दा ता, दा ता ता म्हणजे त त द द न. बस झालं ना, एवढं जरी जमलं तरी जमलं ना. 31 नंबरचा प्रश्न आहे. तालव्य म्हटलं की मग ते च च ज ज तालव्यचं. मूर्धन्याचं रूट रशळ, मी तुम्हाला सांगितलं मूर्धन्यामध्ये रू आहे. रशळ रूट, रू मूर्धन्यासाठीच हे रू. मुर मुर आणि मग रूट, ट च ट वरून ट ठ ड ढ रूट आणि पुढे मग र शेळ, हे तीनही तिथे येणार आहे. दाताची लसमध्ये त थ द द न तर आहेच आहे, पण ल आणि स सुद्धा त्याच्यातच आहे दंतेमध्ये. ओके, तेही लक्षात ठेवावं लागेल. 31चं उत्तर 4 येत आहे तुमचं. पुढे जातो. देवनागरी लिपीतील उच्चार 2 पण चिन्ह मात्र एकच असणारी पर्याय कोणती? उच्चार 2 आहे पण चिन्ह एकच आहे. कुठे कुठे होते असं? बघा, 32 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. श श रू, च ज झ, न न म, ज श न. उच्चार 2 मात्र चिन्ह एकच. च च ज ज झ झ, च छ ज हे जे आहे तिन्ही याच्यामध्ये तालव्य आणि दंत तालव्य ते जे आपण भाग पाडतो ना, य उच्चार असणारा आणि अ उच्चार असणारा. य म्हणजे तालव्य, अ दंत तालव्य. शुद्ध लेखन नियम आहे कोणता बरोबर आहे?
पूर्व दीप पीडा, पीडा नवीन संगीत, भीती नीती प्रीती, क्रीडा शरीर परीक्षा. बघा 33 नंबरचा प्रश्न. पूर्व दीपा पीडा, हा पीडा आहे ना दीर्घ नसावा, तो रस्व असावा. पीडा 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता पुढे नवीन संगीत, या दोन्हीपैकी कशात गोळी मला सांगा. क्रीडा, क्रीडा मधला आहे ना क्री दीर्घ असला पाहिजे. शरीर आणि परीक्षा बरोबर आहे. क्रीडा मधला हा क्रीडा चुकलाय. नीती भीती आणि प्रीती, बघा इथे 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 बरोबर आहे सगळंच. पीडा कोणता बरोबर आहे? हा पीडा बरोबर आहे की हा पीडा बरोबर आहे ते सांगायचं मला. दीप चुकलाय की बरोबर? दीप तो महत्वाचा आहे. तिथे गोंधळ असण्याची शक्यता तुम्हाला दिसली पाहिजे. दुआब, आता दुआब सोपा आहे, आलेला आहे अनेक वेळा. दोनदा जन्मलेला, 2 नद्यांमधली जागा, 3 रस्ते एकवटतात ती जागा, पूरग्रस्त भाग. दुआब म्हणजे 2 नद्यांमधील जागा. दुआब. पुढील विधान वाचा, योग्य पर्याय निवडा. बघा व्यक्तींचा, वस्तूचा आणि प्राण्यांचा गुणधर्म किंवा स्वभाव दाखवणाऱ्या नामाला भाववाचक नाम म्हणतोय. बघा गुणधर्म किंवा स्वभाव दाखवणारे नाम. भाववाचक नामाला आम्ही धर्मवाचक नाम म्हणतो. भय, हुशारी, चातुर्य हे शब्द भाववाचक नाम आहेत. 35 नंबरचा प्रश्न आहे. व्यक्ती, वस्तू, प्राणी याचा गुणधर्म दाखवतोय किंवा स्वभाव दाखवतोय, याला आम्ही भाववाचक नाम म्हणतोय. बरोबर आहे. भाववाचक नामालाच आम्ही धर्मवाचक नाम म्हणतोय. बरोबर आहे. भय, हुशारी, चातुर्य ही भाववाचक नामं आहेत. बरोबर आहे. ए बी सी बरोबर. पुढे जातो. उत्तर आहे 36 ते 40. 5 प्रश्न उत्तरावर आहेत. ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनला आणि अभ्यास कट्टा टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. काय अभ्यास कट्टा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, अभ्यास_ कट्टा असं सर्च करावं लागेल. यूट्यूबला अभ्यास कट्टा असं डायरेक्ट सर्च करा, तिथे तुम्हाला भेटेल. आपलं प्ले स्टोअरला अभ्यास कट्टा तिथे हे भेटेल. दोन्ही ठिकाणी तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल. ही पीडीएफ याच्यातला हा पॅसेज वाचा आणि याच्यावरचे प्रश्न सोडवा. आपण थोडंसं टाईमच्या इश्यूमुळे मी या ठिकाणी तुमचा वेळ घेत नाही आणि थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिसला पॅसेज सोडवण्याची प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही ती करावं. अजून पुढचे प्रश्न आपले बाकी आहे ते आपले बघायचे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची बॅच आपण चालवतोय. पशुधन पर्यवेक्षक, जीएमसी, ग्रामसेवक, तलाठी. तलाठीला, ग्रामसेवकला खूप जास्त रिस्पॉन्स या ठिकाणी तुम्ही देताय, त्याबद्दल धन्यवाद. सगळे लेक्चर तुमचे उतरले आणि हे आजचं सेशन या सगळ्या परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला रेफर करायचं या. आणि ते तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच तुमची क्वालिटी वाढेल. नाहीतर मग नाही राज्यसेवा आहे मला काय करायचंय मराठीचं, तसं नाही चालणार. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. अव्यय कोणतं? हे जे अथवा आहे, समुच्चय, न्यूनत्व, परिणाम, विकल्प. सहज सोपा प्रश्न आहे. अथवामध्ये विकल्प आहे. ओके, विकल्प. पुढे दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. चारा शेळीकडून खाल्ला जातो. बघा आता हे जेव्हा कडून येतं ना तेव्हा काय? कर्मकर्तरी, भावकर्तरी, सकर्मकर्तरी, अकर्मक भावे. 42 नंबरचा प्रश्न आहे. चारा शेळीकडून खाल्ला जातो, कडून कर्मकर्तरी प्रयोगाचा हा प्रकार आहे. आधीच्या स्वराचा लोप होऊन पुढे आलेला स्वर कायम राहतो तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतोय? आधीच्या स्वराचा लोप होतोय आणि पुढे आलेला स्वर कायम राहतोय. पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. संधीवरचा प्रश्न आहे. संधी शोधावी लागते, संधीचं सोनं करावं लागतं. आता आधीच्या स्वराचा लोप होतोय, पुढचा स्वर जेव्हा कायम राहतो ना पुढचा, तेव्हा तो पररूप संधी. आधीचा स्वर कायम राहिला ना तो पूर्वरूप आहे, नावातच आहे. आधीचा कायम पूर्वरूप, पुढचा कायम पररूप. उत्तर दुरात्मा. दु अधिक आत्मा. बस याची फोड करायचा, विग्रह करून दाखवा, उत्तर तुमचं रेडी आहे. 44. दु हा जो हे जे आहे ना विसर्ग, विसर्ग संधीचं उदाहरण आहे. स्वर संधीच्या बाबतीत कोणते नियम आहे? बघा संधीचे नियम तुमच्यासाठी महत्वाचे आहे. स्वर संधी म्हटलं येच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्याचा ऐ होतो. आई या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा आवी होतो. ओ या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा अव होतो. 45 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. येच्या पुढे कोणताही स्वर आला ना त्याचा ऐ होतो, बरोबर आहे. ओच्या पुढे कोणताही स्वर आला ना त्याचा अव होतो, हेही बरोबर आहे. आयच्या पुढे कोणता स्वर आला ना त्याचा आवी नाही होत, अय येचा होतो, आयचा आवी होत नाही. लक्षात ठेवा या ठिकाणी बी चुकतंय, बी चुकतंय. ए आणि सी बरोबर आहे,
उत्तर 1 नंबरचे 45चं. पुढे विद्यार्थी वाक्य तुम्हाला विचारलं. विद्यार्थी बघा, वाक्याचे प्रकार आहे. अर्थावरून पडणारे प्रकार म्हणूया आपण याला. रचनेवरून असतात आणि अर्थावरून असतात. तुला परीक्षेत यश मिळो. विद्यार्थी आपण माझी रजा मंजूर करावी. मी आंबा खातो. तो का हे काम तोच करू जाणे. 46 नंबरचा प्रश्न आहे. विद्यार्थी कोणतं आहे? तुला परीक्षेत यश मिळो. येतं का विद्यार्थीमध्ये? नाही येत. आपण माझी रजा मंजूर करावी. बघा आता इथे यश मिळो म्हणजे तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहे, मंजूर करावी, इथे आज्ञा हे केलंय, परमिशन मागितलेली आहे, मी आंबा खातो, हे तर येतच नाही. हे काम तोच करू जाणे, इथे काय कॅपेबिलिटी, एखाद्यामधली क्षमता, हे विद्यार्थी वाक्याचं उदाहरण आहे. विद्यार्थी बघा, हे काम तोच करू जाणे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. 46चं उत्तर 4 येत आहे. फक्त डी बरोबर आहे. हे फसवणार आहे. काही ना ते करावी वावी वाटेल पण नाही, तिथे तर गोळे. पुढील विधान वाचा, योग्य पर्याय निवडा. वाक्याचे मुख्य प्रकार 3 आहेत. बरोबर आहे का? केवळ वाक्याचं काही अभ्यासक शुद्ध वाक्य असे म्हणतात. केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं. 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, वाक्याचे मुख्य 3 प्रकार आहेत. बरोबर आहे. केवळ वाक्याला काही अभ्यासक शुद्ध वाक्य म्हणतात. केवळला शुद्ध म्हणतात. बरोबर आहे. आणि केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश असतो, एकच विधी असतं. हे तर आपण अनेक वेळा बोलतच असतो आणि वाचलेलंही असतं. 3 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. पुढे जातोय. जे गौण वाक्य प्रधान वाक्यातील क्रियापद, विशेषण किंवा क्रियाविशेषण याच्याबद्दल माहिती सांगतं, त्याला आम्ही कोणतं वाक्य म्हणतोय? बघा, क्रियापदाबद्दल माहिती सांगतं, विशेषणाबद्दल माहिती सांगतं आणि क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगते. गौण वाक्य प्रधान वाक्यातल्या याच्याबद्दल माहिती सांगते, त्याला नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य, मिश्र वाक्य काय म्हणतोय आम्ही? कोणाबद्दल तरी जेव्हा आम्ही माहिती सांगतो तेव्हा आम्ही त्याला काय म्हणत असतो? क्रियापद आलंय, क्रियाविशेषण आलंय, विशेषण आलंय, याबद्दल माहिती सांगणार वाक्य क्रियाविशेषण वाक्य असतं. एक प्रधान वाक्य आहे आणि एक किंवा अधिक गौण वाक्य आहे आणि ही गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहे. गौणत्व सूचक आलं उत्तर तुमचं. केवळ, मिश्र, संयुक्त, गौण. कोणता प्रकार असणार? हा मिश्र वाक्याचा प्रकार आहे. प्रधानत्व सूचकने जोडलं, संयुक्त वाक्याचा प्रकार. केवळ वाक्यात तर ते नसतातच उभयान्वयी अव्यय. केवळ वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय नसतातच, हे आम्हाला माहिती आहे. पुढील विधान वाचा, योग्य पर्याय निवडा. बघा काय म्हटलंय, ज्या समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे, पहिलं पद गौण आहे, तो अव्ययीभाव समास. दोन्ही पद महत्वाची आहे, तो द्वंद्व समास. दोन्ही पद गौण आहे, त्यांच्या एकत्र येण्यातून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होत नाही, त्याला आम्ही बहुव्रीही समास म्हणतोय. 50 नंबरचा प्रश्न काय बरोबर आहे? बघा, दुसरं पद महत्वाचं असेल याला आम्ही तत्पुरुष समास म्हणतो. पहिलंच विधान चुकलं. अव्ययीभावामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, पहिलं विधान चुकलंय. आता दुसरं म्हटलंय दोन्ही पद महत्वाचे असतील ना, त्याला द्वंद्व म्हणतात. हा, हे बरोबर आहे. दोन्ही पद महत्वाचे नाहीये, तिसऱ्याच गोष्टीचा बोध होत नाही. आता इथे चुकवलं नाही यांनी. दोन्ही पद गौण आहे आणि तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असं पाहिजे होतं, तर ते बहुव्रीही होतं. इथे गोळ केला यांनी व्याख्येमध्ये. फक्त बी बरोबर आहे, ए आणि सी चूक. उत्तर 4 येत आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. शेवटी आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली आहे, म्हणजे परफेक्ट आहे तुमचं. ज्यांना 2026 साठी तयारी करायची राज्यसेवेची, कंबाईनची आणि 25 मधल्या विविध सरळ सेवेची एक्झामची, त्यांच्यासाठी हा पेपर उपयुक्त आहे. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असतील नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.